माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन वगैरे बोलतोय. राजगुळी खुर्द गावामध्ये एक साखर कारखाना व्हावा आणि गावात आणि भागातल्या लोकांची आर्थिक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सुरुवातीला कारखान्याला NOC दिली, कारखाना चालू करायला दिला. त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की बाबा जी कामगार लागतील ती कारखान्याला कामगार जे लागतील ते प्रथम प्राधान्य गावाला द्यावं आणि गावातल्या लोकांना आणि भागातल्या लोकांना घ्यावं. असं असताना त्यांनी आजपर्यंत आम्हाला जी गावातली लोक कामगार जे आहेत, कर्मचारी लोक जे आहेत, त्यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कॉन्ट्रॅक्टरच्या थ्रू घेऊन 3 महिने काम करायचं आणि सोडून द्यायचं. कारखान्याचा नोकर म्हणून त्यांनी कधी त्यांच्याकडे पाहिलेलाच नाही. आणि आत्तासुद्धा त्यांनी नवीन डिस्टिलरी मागच्या वर्षी काढायसाठी NOC मागितली. त्यावेळेला आम्ही अडवलो होतो. त्यावेळी कुंडल साहेब युनिट हेड होते. त्यांनीसुद्धा त्यावेळेला आम्हाला सांगितले की बाबा इथून पुढे आता जे हे होणार आहे त्यावेळेला आम्ही पुढच्या सीझन चालू होण्यापूर्वी तुमची काय असतील ती कारखान्यावरची जी आता कॉन्ट्रॅक्टरकडे नोकरदार आहेत आणि जी लागणार आहेत ती सगळी आम्ही कारखान्यामार्फत कामाला घेतो म्हणून सांगून आज तागायत एकसुद्धा हे केलेलं नाही. आणि कुठला एखाद्या मुलाला आम्ही घ्या म्हणून गेलं तर काहीतरी कारण सांगायचं. शिकलेला मुलगा असला तर आम्हाला तर शिकलेलं नको, 10वी पास झालेली पाहिजे. 10वीचा मुलगा घेऊन गेला तर आम्हाला ग्रॅज्युएट पाहिजे, शिकलेला पाहिजे, असं कारणं सांगायची आणि टोलवाटोलवी करायची. प्रत्येक गोष्टीला कुठलंही काम असलं. आता इथून आमचं फक्त 2-3 किलोमीटरवरती कारखाना आहे. इथली वाहनं जवळजवळ 7-8 वाहनं आहेत कारखान्याची. ती वाहनांना भाडं किती होऊन सीझनभर 1000-1500 टन ऊस ओढवले तर 1.5 लाख रुपयाचा धंदा होतोय. त्याच्यासाठी 24 तास 25 तास नंबर राहून ट्रॅक्टर उभा राहावं लागतं. आम्ही त्यांना काय सांगितलं बाबा इथं 2 किलोमीटर ते वाहतूक किती देणार तुम्ही, त्यासाठी यांना थ्रू पास द्या, यांचा धंदा होऊ देत. बाकीच्यांचा आता चंदगडवरनं ऊस आणणाऱ्याचा धंदा 5-6, 7-7 लाख रुपये होतोय. त्यांना डिझेल जाऊन 4-5 लाख रुपये उरतात. तिथल्या गावातल्या कामगारांना लाखभर रुपयेसुद्धा उरत नाही. 15-15 लाखाचं भांडवल घ्यायचं आणि हे सगळं करून त्यांना लाखभर रुपयेसुद्धा उरत नाहीत. आणि गावातली कुठलीही माणसं घ्यायची नाही, गावातल्या लोकांना काही किंमत द्यायची नाही. आजपर्यंत आम्ही बघितलं, गळ्याला इपर्यंत भेटलं. परवासुद्धा आम्ही 15 दिवसापूर्वी त्यांना सांगितलं होतं तुम्ही आमचा 8 दिवसात निर्णय लावला नाही तर आम्ही रस्ता बंद करणार. आणि आम्ही रस्ता बंद करणार म्हणजे आम्ही काय तुमचा जिल्हा परिषदेचा रस्ता बंद करत नाही, शासनाचा रस्ता कुठलाही बंद करणार. तुमचं तुम्ही शासनाच्या रस्त्यानं गाड्या घेऊन जावा, तुमचं तुम्ही कारखाना चालवा, आम्ही तुमच्याकडे येत नाही. तुम्ही आमची पोरं नोकरीला घेऊ नका, आमच्या कारखान्याला ट्रॅक्टर लावू नका किंवा वाहनं लावू नका किंवा आमचे ऊस पण नेऊ नका. आम्ही तुम्हाला विचारायला येत नाही, तुम्ही आम्हाला विचारू नका. आमचा खाजगी रस्ता आम्ही जनावर जायसाठी आमच्या सगळ्यांच्या मालकीचा रस्ता केलेला आहे, तो रस्ता आम्ही तुम्हाला देणार नाही. आम्ही का म्हणून द्यायचं, तुम्ही जर आम्हाला सहकार्य करत नाही तर आम्ही तुम्हाला सहकार्य का करायचं आणि देणार नाही. तुम्ही 8 दिवसात तुम्हाला मुदत देतो, 8 दिवसात काय निर्णय घ्यायचा तो घ्या असं सांगता असताच होतं. त्याने आज तागायत सोमवारपर्यंत मुदत दिली होती, सोमवारपर्यंत काय सांगितलं नाहीत. सोमवारी परत त्यांना फोन केला उद्या आम्ही गाडी अडवणार, तरीसुद्धा त्यांचा काय रिस्पॉन्स नाही. त्याच्यानंतर आज आम्ही परत बुधवार गुरुवारपर्यंत वाट बघितली तरी त्यांचं नाही. मग शुक्रवार आज सकाळी आम्ही त्यांना सांगायचं मी गाड्या अडवल्यानंतर बाबा गाड्या अडवू नका, या काहीतरी बसून चर्चा काढूया, मार्ग काढूया म्हणून सांगायचं सोडून त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करतात. आणि पोलीस स्टेशनवरनं तुम्ही बंगार दिवे साहेब मला फोन करायला लागले, कायदा सुव्यवस्था बिघडेल, तुम्हाला सार्वजनिक रस्ता अडवता येत नाही, तुम्ही अडवू नका नाहीतर होणाऱ्या परिणामाला तुम्हाला समोर जावं लागेल. मी म्हटलं ठीक आहे साहेब. आम्ही त्यांचा रस्ता अडवलेला ना, त्यांना जायला रस्ता मोबाईल जिल्हा परिषदेचा रस्ता कारखान्याला जायला मोकळी काय, त्यांनी तिथनं वाहन घेऊन जाऊ. आम्ही त्यांना विचारत नाही, आमच्या खाजगी मालकीच्या रस्त्यातनं आम्ही घेऊन जातो. म्हटल्यावर कुठला खाजगी मालकीचा रस्ता आहे, कसा आहे ते मी येऊन बघतो, बघा म्हणून सांगितलं. काय अडचण नाही आमची, त्याला आमची काही अडचण नाही. मग असं असताना त्यांनी आज सुद्धा आम्हाला दिवसभर आम्ही गाड्या बंद करून सुद्धा आमच्याकडे ते दाद द्यायला तयार नाहीत. ही यंत्रणा हे पैशाच्या जोरावर जर वाटेल ते करतो म्हणत असतील, आम्हाला गावाला वेटील धरतो म्हणत असतील तर आम्ही एक गावाची सुधारणा व्हावी, भागाची सुधारणा व्हावी. गावातला एक कारखाना बंद होतो, दुसरा कारखाना चालू, लोकांचा ऊस जावा म्हणून यांना NOC दिले बिघडली कुठं. तर आज त्यांची राख सगळी प्रत्येकाच्या घरावरती 4-4 इंच लेप चढलेला आहे. तरी आम्ही काय त्यांच्यावर ऍक्शन घेतली का, उद्या कुणाचं तरी एकट्याचं नुकसान होणार तर दुसऱ्याचा फायदा होणार, 4 लोकांचा फायदा होतो, एका दुसऱ्याचं नुकसान झालं तर त्याचाही कधी विचार केला नाही. असं असताना ती जर आम्हाला किंमत देत नसतील तर आम्ही आमचा खाजगी रस्ता कशाला सोडत, त्यांची जिल्हा परिषदेच्या रस्त्याने त्यांचा कारखाना चालवून घेऊ देत, त्यांनी काय करायचं करू देत, आमचं काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही. कोलम शुगर अंतर्गत चालू असलेला कारखाना गेली 10 ते 15 वर्ष आमच्या राजगुळे इथं जो उभा केलेला आहे याचं गतवैभव ज्या पद्धतीनं आज तागायत बघायला मिळतं त्याचा दृष्टिकोन पाहता आमच्या लोकल जी मुलं आहेत त्यांना बहुतांशी लोकांना नोकरीमध्ये समाविष्ट करावं ही आमची एक रास्त भावना या गावकऱ्यांची आहे.
आणि या गावकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देणं हे कारखान्याचं एक पर्याय रूप आहे. मात्र त्यांनी दुर्लक्षित केलं, कारण का हा कारखाना जेव्हा सुरुवात झाला हेमरस या नावानं सुरू झाला आणि कालांतरानं त्यांनी तो टेकओव्हर करून ओलाम शुगरकडे दिला गेला. आणि ओलाम शुगरनं पण आम्हाला दिवसेंदिवस ज्या पद्धतीची वागणूक दिली, ज्यावेळी लोकांचा प्रश्न उद्भवतो तेव्हा लोक आपला आंदोलनाचा पावित्र्य ठेवतात. मात्र आंदोलनातनं काय निष्पन्न होतं तर आमच्या गावातल्या एकीमध्ये ज्या पद्धतीनं गावचा विकास व्हावा, लोकांच्या समस्या सुटाव्यात, भागातल्या समस्या सुटाव्यात, या अंतर्गत हा कारखान्याची उन्नती व्हावी असा आमचा उद्देश होता. मात्र उद्देश राहिला बाजूला, मात्र लोकल ज्या मुलांना आमच्या ज्या पद्धतीनं नोकरीमध्ये समाविष्ट करणं ही गरज आहे, ही गरज ओळखून त्यांनी आत्तासुद्धा होत असल्या डिस्टिलरीचा सुद्धा कारखाना ज्यामध्ये एक्सपान्शन घेतलेलं आहे, एक्सपान्शनला बहुतांशी खर्च केलेला आहे. मात्र बहुतांशी खर्च करत असताना सुद्धा लोकल मुलांना डावलून परप्रांतीय मुलांचा भरणा करण्याचा जर असा घाट जर सहकार कारखान्यानं केला असेल तर त्याला आमच्या गावांचा पूर्णपणे विरोध राहील. आणि हे आंदोलन करत असताना दिवसेंदिवस आमच्या एकच समस्या असतात की गावचा ज्या पद्धतीनं आम्ही एक संघ आहोत गावकरी म्हणून, भागातले विविध शेतकऱ्यांची मुलं इथं कामाला जातात, त्यांचाही कुठंतरी चांगल्या मार्गी लागावे, कारण का ती बहुतांशी मुलं ही शिक्षित आहेत आणि या शिक्षणाचा वापर या कारखान्यासाठी व्हावा ही आमची रास्त भूमिका आहे. या दृष्टिकोनातून हा आमचा खाजगी रस्ता म्हणजे गावचा रस्ता आहे, हा पांदी मार्ग आहे. आणि पांदी मार्गावरती आम्ही जी जनावरं येण्या जाण्यासाठी आमच्या अंतर्गत हा रस्ता होता आणि प्रत्येकाच्या स्वमालकीचा आहे, त्यांच्या गावठाणपद्धती त्यांची दस्तकी पत्रकाशी नोंद आहे. असं असताना सुद्धा आमच्या स्वतःच्या मालकीचा रस्त्यावरती आम्ही स्वतःची अडवणूक केलेली आहे. यासाठी आमच्या ग्रामस्थांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. जिल्हा परिषद सदस्य माननीय जे मल्लिकार्जुन मुगेरींनी जे काही आदेश आत्ता दिला त्याच्या दृष्टिकोनातच आमचा हा पावित्र्याचा लढा आम्हाला एकसंघपणे ठेवायचा आहे. आणि या दृष्टिकोनातून हा लढा आमचा या गावकऱ्यांच्या न्याय मिळवून देण्यासाठी आहे. आणि याच्यासाठी आमचा पाठपुरावा या कारखान्याशी राहील. लवकर या कारखान्याच्या विविध मंडळींनी भेट देऊन आमची विचारपूस घेऊन आमच्या काय मागण्या आहेत याला प्रतिसाद द्यावा हीच आमची कळकळीची विनंती या कारखाना प्रशासनाला आहे. आणि कारखान्याचं सुव्यवस्थान राखावं ही आमची रास्त भूमिका आहे. याच्यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये ही सुद्धा आम्ही इथं काळजी घेत असतो. आणि याला आमच्या ग्रामस्थांनी दिलेला हा भरघोस पाठिंबा हे एक आमचं पाठबळ आहे. आणि याला आमचा हा लढा कायमस्वरूपी आमच्या मुलांच्या नोकरीच्या संदर्भात राहील ही आमची ग्वाही राहील.